विठ्ठलपंत गेले आणि रामानंदांनी विचारलं की का हो, तुमच्या घरामध्ये कोणी असं आहे का, तुम्ही इकडे संन्यास घेण्याकरता आले, असं कोणी घरी प्रपंच वगैरे आहे का तुमचा? तर महाराजांनी सांगितलं कोणीच नाही. वास्तविक पाहता त्यांना पत्नी होती, पण पत्नीचं नाव घेतलं नाही आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर नाव बदललं आणि रामानंदांच्या आश्रमामध्ये गेल्यानंतर चैतन्य असं नाव धारण केलं आणि त्या ठिकाणी त्यांचा प्रपंच चालू झाला. आणि चैतन्य नाव धारण केल्यानंतर इकडे प्रपंचामध्ये आई मातोश्रींनी वडाची पूजा आरंभ केली आणि काही दिवसातच महाराज भगवंतांनी रामानंदांना चमत्कार दाखवला की त्या चमत्कारात सांगितलं की बाबा, विठ्ठलपंतांच्या पोटी देव अवतार घेणार आहेत, तुम्ही त्यांना घरी जाऊ द्या. असं म्हटल्याबरोबर सरळ परीक्षा घेण्याकरिता रामानंद स्वामी इकडे आळंदी या क्षेत्रामध्ये आले. आई रुक्मिणींची भक्ती पाहून रुक्मिणीला महाराज दर्शन दिलं.